माझं नाव विद्या संदीप पंडागळे आहे. माझ्या मुलाचं नाव आदित्य संदीप पंडागळे आहे. तो आता 15 वर्षाचा आहे. त्याला लहानपणी तो व्यवस्थित होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाला आणि त्याला हायपर ॲक्टिव्हिटी वगैरे वगैरे असं सांगत राहिलं. आम्ही भरपूर खूप ट्रीटमेंट केले, थेरपी केली आणि इतका जसं पाहिजे तसं बदल त्याच्यामध्ये झाला नाही. मग आम्ही असं शोधत होतो की आमच्या मुलाला की त्याच्या पूर्ण बॉडीमधूनच जर समजा ते बदल झाला, काही चेंजेस झाले आणि तो स्वतःवरूनच त्याच्या मनात येईल की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. कारण की थेरपीमधून मला असं जाणवतं की फक्त रोबोटिकसारखं आहे की हे शिकवण्यासारखं ते तेवढं पुरतं करतात. त्यांच्या स्वतः इच्छाने ते करत नाही. तर मला असं पाहिजे की माझ्या मुलाने स्वतःवरून काहीतरी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये इच्छा व्हायला पाहिजे, जसं आपल्यामध्ये असतात किंवा ज्या नॉर्मल मुलांमध्ये वगैरे असतात की मी माझं करायला पाहिजे. मी खूप शोधत होते अशी ट्रीटमेंट. तर मग मी असंच यूट्यूबवर वगैरे असं शोधलं तर मला स्टेम सेल थेरपीबद्दल माहिती पडलं. तर मला आता हे खूप जणांचं मी ऐकलं की याच्यामध्ये फरक बऱ्यापैकी मुलांमध्ये होतो आणि जाणून येतं त्यांच्यामध्ये खूप काही बदल झालेले आहेत. आणि असं मला मनामधून असं वाटतं की मी सुप्रीम कोर्टला पण रिक्वेस्ट करते, ही थेरपी आमची चालू राहून द्या. आमच्या मुलामध्ये आम्हाला इम्प्रूव्हमेंट बघायचं आहे आणि आम्हाला ही अपेक्षा आहे की तुम्ही बंद नाही करणार. कारण की आम्हाला पण आमच्या मुलासाठी खूप काय काय भविष्याचा विचार आहे. प्लीज आमच्यासाठी ही थेरपी बंद नका करू.